नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रभावी इंडियामध्ये ज्या विष्णूचा अवतार असलेले जगत पालन करणाऱ्या श्री विष्णूचा अवतार असलेले श्रीराम त्यांनी का बरं आपल्या पत्नीस बेघर केलं असावं जाणून घ्यायचं आहे ना, तर सोबत राहा प्रभावी इंडिया सोबत. तर आपले श्रीराम ज्यांचं आता मंदिर होत आहे ते श्रीराम ज्यांचं मंदिर होतं आहे आणि आता रामराज्य परत येणार आहे असं बोललं जात आहे, त्या श्रीरामांबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर श्रीराम हे अयोध्येचे राजे होते. राजा दशरथ आणि कौसल्या माता यांचे पुत्र होते. पण ते राजा बनण्याआधी खूप काही घडून गेल्या गोष्टी, बरोबर ना? तर श्रीराम हे माता कौसल्याचे आणि दशरथ राजाचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यामुळे दशरथ राजानंतर त्यांनाच ते राज्य मिळणार होते. दशरथ राजांनी त्यांचा राज्याभिषेक करायचं ठरवलं होतं, पण माता कैकेयीने ते होऊ दिलं नाही आणि 14 वर्ष वनवासात त्यांना जावं लागलं. पण त्यांनी तो राज्याभिषेक सोडून वनवासात जाणं स्वीकारलं. आजकाल कोणता पुत्र असं करू शकेल की आपल्या पित्यासाठी दिलेला शब्द पाळण्यासाठी स्वतः वनवास भोगेल? किती किती काय म्हणावं या पुत्रास. असा पुत्र परत होणे नाही. म्हणूनच म्हणतात ना, पुत्र असावा रामासारखा. तर अशा श्रीरामांना आपल्या वनवासात जावं लागलं आणि त्यानंतर त्यांच्या मागोमाग किंवा त्यांच्याबरोबरच आपली सीतामाई लक्ष्मण हे वनवासात गेले. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या संकट आलं की त्यांच्या प्रिय पत्नीस रावणाने पळवून नेलं. काय केलं असेल अशावेळी श्रीरामाने विचार केलाय? पण श्रीरामाने युद्ध करून आपल्या प्रिय पत्नीस पुन्हा परत आणलं देखील. पण त्यांच्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता, परंतु जनतेला त्यांना पटवून द्यायचं होतं की आपली पत्नी किती पवित्र आहे आणि म्हणूनच त्यांनी सीतामाईला अग्निपरीक्षा द्यायला लावली. सीतामाईला सारं काही ठाऊक होतं. तिच्या पतीवर पूर्ण विश्वास होता. सीतामाईने अग्निपरीक्षा दिली सुद्धा. त्यानंतर ते अयोध्येत परत आले, त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते पुन्हा राजे झाले. सीतामाई महाराणी झाली. पण राज्यकर्ता कसा असावा हे श्रीरामांकडून शिकलं पाहिजे. तर त्यांनी काय केलं, ते रात्रीच्या वेळी वेषांतर करून आपल्या नगरामध्ये फिरत असत. कशासाठी बरं? तर एकच गोष्ट की जनतेच्या मनात कोणता प्रश्न तर नाही ना, जो मला कळला नाही तो मी सोडू शकलो नाही असं व्हायला नको. असा राजा होणं आहे का सांगा मला? तर श्रीराम रात्रीच्या वेळी वेषांतर करून फिरत असत. पण दुर्दैवाने त्यांच्या कानी एक गोष्ट आली की माता सीता ही पवित्र नाही असं काहींचं मत होतं. समूह खूप छोटा होता, एखाद दुसरा लोक बोलणारा होता. ते राजे होते, साहजिकच ते त्याला शिक्षा देऊ शकले असते, मृत्यूदंड देऊ शकले असते. पण असं त्यांनी केलं नाही. आपल्या गरोदर असलेल्या पत्नीस त्यांनी त्या पत्नीचा त्याग केला. सारांनाच ते चुकीचे वाटले. अजूनही काहींचं मत आहे की श्रीरामांनी पत्नीचा त्याग करून चूक केली. पण त्यामागे त्यांचा कोणता उद्देश होता हे अजूनही काही लोकांना कळलं नाही. ज्यांना राम कळला त्यांना ते कारणही कळलं. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे या प्रभावी इंडियामधून की याचं नक्की कारण काय होतं बरं. तर सीतामाई देखील काय आहे बघा. एखादीला नवऱ्याने सोडलं असतं तर तिने मृत्यूला जवळ केलं असतं, पण तिने तसं नाही केलं. तिने आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळास जन्म दिला. 2 गोंडस बाळास जन्म दिला. जुळी मुलं तिला झाली. त्यांनी लव कुश त्यांचं नाव देखील ठेवलं आणि त्यांचा सांभाळ इतका छानपणे केला की पुढे जाऊन जे आता मंदिराबद्दल बोललं जातंय ना, तर आपल्या श्रीरामांचा प्रभू रामांचा पहिलं मंदिर त्यांच्या स्वतःच्या पुत्राने बांधलं होतं. काय बघा कसा पुत्र आहे. आणि असा पुत्र कोणी घडवला तर त्या मातेने घडवला. एक आदर्श माता कशी असावी हे श्रीरामाने तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. हाच तर त्यांचा उद्देश होता की माझी पत्नी किती पवित्र आहे, किती एक छान माता आहे, एक पत्नी छान आहे, शिवाय ती एक मुलगी देखील किती छान आहे. आणि हेच त्यांना साऱ्या जगासमोर आणायचं होतं की माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे,
पण जगाने देखील तिला पवित्र म्हणून स्वीकारलं पाहिजे. आज प्रत्येकाला वाटतं, आज प्रत्येक मुलास वाटतं की माझी माता ही सीतामाईसारखी असावी आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या पोटी राम जन्माला यावा. तर अशा ह्या श्रीरामांचं किती भव्य आणि दिव्य असं मातेबद्दलचं म्हणणं होतं. सीतामाई किती पवित्र आहे हे साऱ्यांना कळलं, पण नुसतं तेच नाही कळलं की एक पत्नी ही क्षणाचीच पत्नी असते आणि अनंत काळासाठी ती माताच असते, हे श्रीरामाने सगळ्यांच्या समोर ठेवलं. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की सर्वात श्रेष्ठ कोणाला मानलं जातं, तर मातेला मानलं जातं. श्रीरामाने आपल्या समोर ती भव्य दिव्य माता आणली आणि साराला कळलं की खरंच श्रीरामाने त्यावेळी माईचा त्याग करून योग्यच केलं. कारण जर त्यांनी त्या एका व्यक्तीस बोलणाऱ्याला जर दंड दिला असता, मृत्यूदंड दिला असता, तर त्यावेळी गप्प झालं असतं. पण समाजापुढे काय म्हणून आलं असतं की एका राजाने आपल्या पत्नीबद्दल बोलल्यानंतर त्याला मृत्यूदंड दिला. त्या माईचं पुन्हा काय झालं असतं, काही लोक तोंडावर नाही पण मागून बोललीच असती की आज एक तोंड बोलते, उद्या 10 तोंड बोलायला उभी राहिली असती की सीतामाई अपवित्र आहे म्हणून. आणि म्हणूनच तर आपल्या श्रीरामाने माईला त्याग केला होता. पण अजूनही ज्यांना राम कळलाच नाही ते लोक म्हणतात की जगताचं पालन करणारा आपल्या पत्नीचं पालन करू शकला नाही. ज्यावेळी सीतामाई धरणीमध्ये गेली, धरणीमध्ये गेल्यानंतर श्रीराम तिच्यासोबत सहज जाऊ शकले असते, तेही तिच्याबरोबर जाऊच शकले असते. बरोबर ना? किती प्रेम होतं श्रीरामांचं आपल्या पत्नीवर. त्यांनी तिचा त्याग केला हे साऱ्यांनाच दिसलं, पण त्यानंतर त्यांनी कधीही मिष्टान्न खाल्लं नाही. त्याचबरोबर ते राजा होते, त्या काळी प्रथाही होत्या. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं कितीही ते लग्न करू शकले असते, पण श्रीरामाने तसं नाही केलं. ते कायमस्वरूपी एक पत्नीच राहिले. जेव्हा अश्वमेध सारखा यज्ञ त्यांनी केला तेव्हा शेजारी बसायला पत्नी हवी होती, पण त्यांनी सीतामाईची मूर्ती उभी केली तिथे. पण त्यांनी दुसरं, तिसरं, चौथं कितवंच लग्न केलं नाही. असा राजाने आपल्यासमोर एक आदर्श राजा म्हणून उभा राहिला. त्यांनी त्यानंतर सीतामाईबरोबर जर गेले असते ते, तर त्या मुलांना कोणी सांभाळलं असतं. त्यावेळी त्यांनी आपल्या पित्याचा धर्म पाळला आणि लवकुशला उत्तमपणे सांभाळलं. त्यांना त्यांचा राज्याभिषेकही त्यांनी केला. म्हणजे ते पिता म्हणून देखील किती श्रेष्ठ आहेत हे आपल्या समोर आलं. म्हणूनच तर म्हणतात की रामासारखा जन्म प्रत्येकाला मिळावा आणि रामराज्य प्रत्येक ठिकाणीच यावं. आज आपल्याही भारतामध्ये राम मंदिर होतंय, अयोध्येमध्ये, जिथे त्यांचा जन्म झाला, जिथे कुशनी पहिलं मंदिर बांधलं होतं त्यांच्या पुत्राने, आज तिथेच राम मंदिर होत आहे. तर आता रामराज्य येईल या एकाच गोष्टीवर आपण देखील आपला निरोप घेऊया आणि तुम्ही सर्वांनी पाहत राहा प्रभावी इंडिया.